तर महायुतीच्या जागा वाटपांचा फॉर्म्युला ठरलाय। एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाणांमध्ये 5 तास मॅरेथॉन चर्चा झाली। पहाटे 4 पर्यंत एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी बैठक पार पडली। मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील युती अंतिम टप्प्यात आल्याचंही बोललं जातंय। युतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे। 2 दिवसात स्थानिक पातळीवर प्रभाग स्तरावरील उमेदवारांसोबत चर्चा करण्यात येणार आहे। तर नेमकं चर्चेमध्ये काय झालंय पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांमध्ये 5 तास मॅरेथॉन चर्चा झाली। रवींद्र चव्हाण उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाणे येथील निवासस्थानी पहाटे 4 वाजेपर्यंत उपस्थित होते। शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के आणि सरचिटणीस राहुल शेवाळे हे या चर्चेदरम्यान उपस्थित होते। ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांमधील शिवसेना भाजप युती अंतिम टप्प्यात आल्याचं बोललं जातंय। येत्या 2 दिवसात स्थानिक पातळीवर प्रभाग स्तरावरील उमेदवारांची चर्चा होणार आहे। युतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा लवकरच होईल असं बोललं जातंय। तर मुंबई महापालिकेसाठी आतापर्यंत जवळपास 180 जागांवर महायुतीमध्ये एकमत झाल्याचं कळतंय। तिढा असलेल्या जागांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होणार आहे। 2017 साली धनुष्यबाण चिन्हावर लढलेल्या मात्र निसटत्या फरकानं जिंकलेल्या जागांवर भाजपचा दावा आहे। अजूनही कायम हा दावा आहे। तर सोबतच 2017 साली दुसऱ्या क्रमांकावर भाजप असलेल्या जागांवर देखील भाजपचा दावा कायम आहे। आताच आमची पक्षांतर्गत बैठक झाली आणि आता आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर बैठकीला जात आहोत। मी आणि उदय सामंत कालच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली। सकारात्मक चर्चा झाली। महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढण्याचा निर्णय झालेला आहे आणि एक सन्मानपूर्वक तोडगा निघून जागा वाटपांच्या संदर्भातली घोषणा लवकरच उद्या किंवा परवा होऊ शकते। तर आता महापालिका निवडणुकांसाठी मोदी आणि शहा सुद्धा प्रचाराच्या रिंगणात उतरलेले आहेत। महापालिका निवडणुकीसाठी मोदी शहांच्या महत्त्वाच्या प्रचार सभा होणार आहेत। 7 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आहेत, तर 11 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत।